जिमला जाण्याची गरजच नाही. एक प्लेट मिसळ खा, घाम आपोआप येतो आणि टेस्ट अशी ही डाएट म्हणे उद्यापासून बघू. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघूया साध्या आणि सोप्या मिसळपावच्या रेसिपीला. या ठिकाणी गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाण्यामध्ये 2 चमचे आपण मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि ही जी मटकी आहे ती उकडून घ्यायची आहे. त्यावरती झाकण ठेवून ही मटकी खूप लवकर उकडून तयार होते. या ठिकाणी 2 कांदे घेतलेले आहे. कांद्यांना अशा पद्धतीने 3 कापा लावून घ्यायचे आहे आणि गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहे. खरपूस छान असा कलर येईपर्यंत, काळे होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे आहे. या ठिकाणी बघू शकता आपली मटकी पण खूप छान अशी भिजली, छान अशी बॉईल झालेली आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ते अगदी सॉफ्ट होऊन जाते. आणि या ठिकाणी आपले जे कांदे आहे ते पण भाजून तयार झालेले आहे. या ठिकाणी घेतलेले आहे कांदे, खोबरं, आपल्या कोथिंबीरीच्या काळ्या. हा आपला जो मसाला आहे तो मसाला आपण घेत आहे. या ठिकाणी घेतलेला आहे, या ठिकाणी आपण घेणार आहोत धना पावडर 3 चमचे. त्यानंतर घेणार आहोत हळद अर्धा चमचा, वेलचीचे तुकडे. या ठिकाणी अद्रकही ॲड करायचं आहे. अद्रक टाकायला मी विसरले होते म्हणून मी नंतर अद्रक ॲड केलं. आणि या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या 3 ते 4. आणि अद्रक किसून घेतलं ना की त्याचे काप राहत नाही. आणि या ठिकाणी आपला जो मसाला आहे तो दळून तयार आहे. कढईमध्ये तेल टाकून द्यायचं 3 पळ्या. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं त्यामुळे थोडंसं तेल जास्त घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मसाला सोडून द्यायचा आहे मस्तपैकी. आपण जो दळलेला मसाला होता तो मसाला टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी मसाला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय झाला की त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे हिंगने खूप छान अशी चव येते. आणि या ठिकाणी आपण घेतलेले आहेत सुके मसाले. 1 चमचाभर गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे कश्मीरी लाल मिर्च आणि 1 चमचा घेतलेली आहे लाल तिखट. आणि पाणी टाकून दिलेलं आहे आपण मसाल्यामध्ये. ते चटणी फ्राय झाल्यानंतर, चटणी फ्राय झाली यामुळे मोड आलेली जी मटकी होती आपण उकळून ठेवलेली ती टाकून द्यायची आहे. आणि मटकीचं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे, तेच पाणी आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये रस्सा पाहिजे, यामध्ये रस्सा थोडासा पतला ठेवायचा असतो त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं. आणि अशा पद्धतीने मीठ टाकून द्यायचं. 2 चमचे आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण पहिले पण टाकलं होतं त्यामुळे मिठाची क्वांटिटी टेस्ट करूनच टाकायची आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान असा रस्सा आलेला आहे, तेल तरण आलेलं आहे आणि तरी खूप छान आलेली आहे. या ठिकाणी आपण गरमागरम जी आहे मिसळपाव ती सर्व करूया. या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये सर्व करून घ्या. तुम्ही बघू शकतात किती छान तरण आलेलं आहे मिसळपावला. या भाजीमध्ये थोडंसं तेल जास्त टाकलं की तरण खूप छान असं येतं आणि खायलाही खूप छान लागते. तुम्ही बघू शकता किती छान तरण आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आपली मिसळपाव जी आहे बनवून तयार झालेली आहे. त्यासोबत पाव घ्यायचे, मस्तपैकी फरसाण घ्यायचं किंवा शेव घ्यायचे, त्याच्यावर कोथिंबीर टाकून द्यायचा, छानपैकी कांदा टाकून द्यायचा, आपले जे शेव आहेत ते शेव टाकायचे. शेवशिवाय या भाजीला मजा येत नाही मिसळपावला. आणि त्याच्यावरतून छान असा टाकून द्यायचा आहे, मस्तपैकी पिळायचा आहे. त्यावरतून मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी गरमागरम आपल्या मिसळपाववरती ताव मारायचा आहे. तर हा होता आजचा व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन पण हिट करा जेणेकरून नोटिफिकेशन येऊन तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकतात. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ ते बघता पण लाईक करायला विसरून जातात, त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही बनवली तर तुम्हाला बनल्यानंतर कशी बनली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.